एवढं सुंदर लायनर तर कोणालाच लावता येत नाही आणि कसं लावलेलं आहे हे लायनरचं तुम्हाला बघायचं असेल तर स्टे ट्यून गाईज. हाय हॅलो नमस्ते. तर मी नम्रता राऊत आणि तुमचं स्वागत आहे नम्रता राऊत या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आणि केतन आज चाललोय फिरायला. कुठे चाललोय त्याचं लोकेशन तर तुम्हाला कळेलच, पण आम्ही किती सुंदर ठिकाणी ऑलवेज जातो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर प्लीज आमचा यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा. तर आम्हाला मध्येच दिंडीचं दर्शन सुद्धा झालं आणि बघून खूप जास्त छान वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येने भक्त चालले आहेत. किती पण फिरायला जात असलो तरी पण पेटपूजा तर आलीच. मग केतनला खूप जास्त भूक लागली होती, माझा उपवास होता म्हणून मी फक्त ताक पित होते आणि केतन जे आहे ते मिसळ पाव पण खात होता आणि ताक पण पित होता. पण मला ह्या ट्रिप मध्ये हे नक्कीच समजलं की जेवढा गुगल मॅप आपल्याला राईट सांगतो तेवढा आपल्याला तो रॉंग पण सांगतो, कारण की त्याने आम्हाला अशा ठिकाणी आणून ठेवलं जिकडे पुढे रोडच नव्हता. नंतर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जो स्पॉट बाईक लव्हर्सचा खूप जास्त फेवरेट असेल आणि ते लोकेशन कोणतं असेल हे तुम्हाला पण माहितीच असेल. सो नक्की प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की हे लोकेशन कोणतं आहे जे एवढं सुंदर आहे. आणि नंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, जे बघून तुम्हाला असं वाटेल की अरे यार आपलं घर इकडे का नाहीये. पण भाई आपण मिडल क्लास फॅमिली आहोत म्हणून आपल्याला हे सगळं करण्यासाठी खूप जास्त टाइम जाणार आहे. आणि हे लोकेशन आहे लोणावळ्यामध्ये जे खूप जास्त सुंदर आहे. आणि आमचा रूम पण खूप जास्त मस्त होता, कारण की आमची गॅलरी ओपन केली की डायरेक्टली भाई समोरचा व्ह्यू बघून मी तर त्याच्या प्रेमातच पडली. हे सगळं तर ठीक आहे भाई, पण सगळ्यात मोठा ट्विस्ट तर इकडे येतो की केतनने माझ्या डोळ्यावरती केलेले प्रताप. तर मला लायनर लावण्यासाठी जरा थोडासा कष्ट पडत होता म्हणून मी थोडीशी इरिटेट झालेली. तर केतनने माझ्या डोळ्यांवरती खूप सुंदर प्रकारे असं लायनर लावलेलं आहे जे तुम्हाला फोटोजमध्ये नक्कीच दिसतं. तर गाईज हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्हाला माझ्या मागे जे दिसतंय ते आमच्या रूमच्या बाहेरचं नेचर दिसतंय. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने वन्स इन अ मंथ कुठेतरी अशा ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे की जिकडे जाऊन आपल्याला खूप जास्त छान वाटेल. आणि खरंच फिरायला गेल्यामुळे दोघांमध्ये भांडणं जे आहेत ते खूप कमी होतात. सो गाईज दोघांनी एकमेकांसाठी वेळ जो आहे तो काढला पाहिजे. आणि जर लोकेशन तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मला DM करा, मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय करेन आणि सांगेल की हे कुठे आहे. थँक्यू.